पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक अमुचा नित्यतयाचा योग असो ख्रिस्त सदा हृदयात वसो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये मत्ते कृत शुभवर्तमानाच्या 12व्या अध्यायातील 18व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, पहा, हा माझा सेवक, याला मी निवडिले आहे. तो मला परमप्रिय आहे. त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन. तो परराष्ट्रीयांना न्याय कळवील. परमेश्वर पिता प्रभू येशू ख्रिस्ताविषयी म्हणतो, त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन. याचा अर्थ आहे बुद्धी व समंजसपणाचा आत्मा, चातुर्य व पराक्रमाचा आत्मा, ज्ञान व परमेश्वराविषयीच्या भयाचा आत्मा त्याच्यावर राहील. तोच एक परमेश्वराच्या योजना व हेतू पूर्ण करू शकतो. येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र आहे आणि त्याचे सामर्थ्य व गौरव याबाबतीत तो अगदी पित्या समान आहे. त्यानेच मानवांसाठी वधस्तंभावर स्वतःचे अर्पण केले व परमेश्वर आणि मानव यांच्यामध्ये एकमेव मध्यस्थ बनला, यासाठी की जो कोणी त्याच्या मरणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो तो परमेश्वराच्या दयेस पात्र ठरावा. पापक्षमा व तारण साधून तो देखील परमेश्वराच्या आत्म्याचे निवासस्थान बनतो. अर्थात तो मनुष्य पवित्र आत्म्याचे मंदिर बनतो. स्वर्गात परमेश्वराकडून त्याच्यासाठी वतन राखून ठेवलेले आहे व त्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व स्वर्गीय आशीर्वाद प्राप्त होतात. आपण देखील प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनाचा तारणारा म्हणून स्वीकार करावा. परमेश्वराच्या आत्म्याचे मंदिर बनावे व ख्रिस्तामधील सर्व आशीर्वादांचे भागीदार व्हावे, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला पर